नमस्कार, मी शिवानी लकडे. पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत. भाजपवाले निवडणुकीत अजित पवार यांचा काटा काढतील आणि निवडणुकीनंतर मिंदे गटाचा काटा काढतील असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलंय. खासदार संजय राऊत यांची आज 23 सप्टेंबरला मुंबईमध्ये पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी बोलताना भाजप आणि मिंदे गट एक नंबरचे कारस्थानी आणि कपटी आहेत असं सुद्धा संजय राऊत म्हणाले. हे सर्वे महायुतीचा सर्वे, महाविकास आघाडीचा सर्वे, अमुक अमुक पक्षाचा सर्वे, अमुक अमुक चॅनलचा सर्वे, अजून निवडणुका व्हायच्या आहेत, निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी असे खूप सर्वे महाराष्ट्राला देशात आले, 400 पारवाले. त्याचं काय झालं आपण पाहिलं. म्हणजे त्या सर्वेनुसार पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना 5 जागाही मिळताना कठीण दाखवलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला 24 जागा मिळणार होत्या. तेव्हा तुम्ही हे जे सर्वे किंवा त्या संदर्भातल्या अफवा ज्या आहेत त्याच्यावर विश्वास ठेवू नका. महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्ता बदल होतोय आणि महाराष्ट्रात परिवर्तन होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या ज्या बातम्या आहेत सर्वेच्या माध्यमातून त्या येत असतात. आम्हाला खात्री आहे ना, आम्हाला माहिती आहे राज्यात कोणत्या भागामध्ये काय निकाल लागणार आहे हे आम्हाला माहिती आहे. नाना पटोलेंना मुख्यमंत्रीपद मिळावं आणि जर नाही मिळालं तर आम्ही हिसकावून घेऊ असं विदर्भातल्या सगळ्या काँग्रेस नेत्यांनी एकत्रित येऊन आपलं जाहीरपणे प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यावर नाही, बरोबर आहे. काँग्रेस पक्षात जर अशा प्रकारची भूमिका असेल तर त्या संदर्भात त्यांचे जे हायकमांड आहे, राहुल गांधी असतील किंवा मल्लिकार्जुन खरगे असतील, ते त्याच्यावर निर्णय घेतील. हिसकावून घेऊ असं जर काँग्रेसचे अधिकृत कार्यकर्ते बोलत असतील तर ते नाना पटोले यांच्यासाठी त्यांच्या प्रतिमेला महाविकास आघाडीचे नेते म्हणून फार डॅमेजिंग असं मला वाटतं. कारण आघाडीमध्ये अद्याप कोणी काही बोलत नाही. किंबहुना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट आहे. चेहरा जरूर ठरवायला पाहिजे, पक्षाचा आघाडीचा चेहरा ठरवायलाच पाहिजे. जर काँग्रेस पक्ष असा चेहरा देणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू, आम्ही त्याचं समर्थन करू. ही उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका आहे. म्हणजे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिलं नाही तर आम्ही हिसकावून घेऊ. राष्ट्रवादी सुद्धा असं म्हणत नाहीये की आम्हाला जर मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर आम्ही हिसकावून घेऊ. त्याच्यामुळे ज्या नेत्याच्या संदर्भात अशा प्रकारचं वक्तव्य केलं जातं त्या नेत्याला अशी वक्तव्य अडचणीची ठरू शकतात. नाना पटोले अत्यंत संयमी नेते आहेत काँग्रेस पक्षात, निस्वार्थी नेते आहेत काँग्रेस पक्षात. ते पक्षाच्या विजयासाठी अथक परिश्रम करतात. त्याच्यामुळे त्यांच्या समर्थकांनी त्यांना अडचणीत आणण्याचं काम करू नये. अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्यासाठी भाजपाने शिंदे गटाकडून पद्धतशीर प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येते. भारतीय जनता पक्ष आणि हा मिंदे गट हे एक नंबरचे कारस्थानी आणि कपटी लोक आहेत. भाजपवरती कोणी विश्वासच ठेवू नये. ते आपल्या जवळच्याच मित्रांचा काटा काढतात. आज अजित पवारचा काटा काढतील आणि निवडणुकीनंतर मिंदे गटाचा काटा काढतील, गर्दन उडवतील. हे निर्दयी लोक आहेत. त्याचा अनुभव आम्ही घेतलाय. या देशातल्या अनेक त्यांच्या मित्र पक्षाने घेतलेला आहे. अजित पवार यांना दूर लोटण्याचा उपक्रम आणि कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये हे मिंदे गटाचे काही लोक सामील आहेत. त्यातलं राजकारण असं आहे की एकदा अजित पवारांना बाहेर काढलं की मग आपापल्या वाट्याला जास्त जागा जिंकण्यासाठी लढण्यासाठी येऊ शकतात. पण अजित पवार हे त्यांच्या काकांशी बेईमानी करून एवढा मोठा धोका पत्करून भारतीय जनता पक्षाबरोबर आलेले आहेत. पण आता गरज सर्व वैद्य मरो ही भूमिका असल्यामुळे अजित पवारांना अडचणीत आणणारी वक्तव्य भूमिका दोन्ही गटाकडून घेतल्या जातात. पण मी परत सांगतो, आज पहिला बळी जर अजित पवारचा जाणार असेल तर दुसरा बळी हा मिंदे गटाचा आहे. हे 100%.
2024च्या निवडणुकीनंतर परिवर्तन जे होत आहे त्याच्यामध्ये सत्ता जरी महाविकास आघाडीची येणार असली 100%, तरीही कोणत्याही परिस्थितीत राज्याचं नेतृत्व एकनाथ शिंदेकडे राहू नये यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये आत्ताच हालचाली सुरू झालेल्या आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना सांगण्यात आलेलं आहे दिल्लीतून, महाराष्ट्राच्या निवडणुकीचा संपूर्ण खर्च करा. त्यांच्याकडून झारखंड आणि हरियाणाच्या निवडणुकीचा खर्चही करून घेतला जातोय मिंद्यांकडून, आणि या राज्याच्याही करा. म्हणजे शेवटी त्यांचं मुख्यमंत्रीपद हे पैशावर टिकून आहे. हा खर्च तुम्ही केल्यावर मग आम्ही निर्णय घेऊ तुम्हाला भविष्यामध्ये राज्याच्या नेतृत्वावर ठेवायचं की नाही. आणि म्हणूनच जी भ्रष्टाचार आणि लुटमार राज्यात जी सुरू आहे, यासाठी हजारो कोटी रुपये गोळा करून या सरकारला, या सरकारच्या नेत्यांना, मुख्यमंत्र्यांना दिल्लीला द्यावे लागतात थैल्या. एकेकाळी आम्ही मुंबईतून कशा थैल्या जातात दिल्लीत याची वर्णनं करत होतो, तेव्हा दिल्लीत काँग्रेसचं राज्य होतं. आज गुजरातच्या व्यापार मंडळाचं राज्य आहे, पण थैल्या देण्याचं काम महाराष्ट्रातल्या किंवा मुंबईतल्या नेत्यांनाच करावं लागतं. त्याच्यावर त्यांच्या खुर्च्या टिकून आहेत. सर, दोन महत्वाचे नेते म्हणजे जे आता मंत्रिपदासाठी गेल्या अनेक वर्षांपासून वेट करत होते, त्यांच्यामध्ये बाचाबाची दिसून होते. शिवसेनेचं अध्यक्षपद शिवसेनेला मिळाल्यानंतर शरद पवार म्हणतात की आता एका आमदाराने मला मंत्रिपद मिळालं नाही पाहिजे यासाठी प्रयत्न केले होते आणि राजीनामा दिला होता, त्यांना आता शिवसेनेचं अध्यक्षपद मिळालं. त्या शिवसेनेचे दोन नाही, त्याच्यावरती मी बोलणार नाही. बघा, हे डबक्यातले बेडूक आहेत सगळे. हे जे सगळे डराव करतायत त्यांना कोणतीही प्रतिमा आणि प्रतिष्ठा नाही. ज्यांनी आपल्या मातेसमान शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला, ते पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.